जी सोडत प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही आता आज जी काय प्रक्रिया होणार आहे तर आज करून आम्ही ते 19 तारखेला आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीनं ते पब्लिश केले जाईल. 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर कुठलीही हरकत जर असेल ते लेखी स्वरूपात आमच्याकडे दिली जाईल आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये ही ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेळ दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ऑफिशियली लेखी स्वरूपात घेऊ शकतो. साहेब आमचा या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे. तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही. आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे. तुम्ही जे नियम सांगताय की एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता? 24 नंबर प्रभागात SC पुरुष झाला त्याच्यानंतर ST महिला थेट निघाली तिथं आणि परत 24 नंबर प्रभागात OBC महिला थेट कशी काढू शकता आपण? बरं ती एकाच प्रभागात का निघू शकते? आम्हाला OBC महिला पुरुष याचा वाद नाही आहे. सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी 24 नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही? ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे. आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना. एका प्रभागात 2-2 थेट महिला कसा काढताय तुम्ही? बरं आम्हाला त्या OBCच्या आरक्षणाबद्दल नाही. ते OBCचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठं तर पुरुष होईल त्याबद्दल नाही. ओपन व्हावा का हे नाही. आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची. तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही. बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य सर समजलं मला. नाही सर वादविवाद नाही सर. आम्ही ऐकलं नाही. माझं म्हणणं होऊ द्या ना पूर्ण. नाही टाइम बाउंड पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रक्रिया राबवली. तुमचं जे काही म्हणणं असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं पत्र दिलेलं आहे. आता तुम्ही राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या आहेत त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे. तुम्ही आता या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात द्या. मला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवू आणि त्यानंतर ते फायनल केले. मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कुणी नाहीये का? आता राज्य निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये. इथं राज्य निवडणूक आयोगाने लेखी स्वरूपात पत्र व्यवहार आलेला आहे त्यानुसार आपण ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत? राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला प्राधिकृत केले. राज्य निवडणूक आयोगाने काही लेखी स्वरूपात निर्देश दिलेले आहेत त्यानुसार ही प्रक्रिया होत. राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना. मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय? मला हे सांगतोय तुम्ही आता परत सांगताय की राज्य निवडणूक आयोग सूचना दिलेल्या आहेत तेवढं सांगतो पुन्हा एकदा मी. राज्य निवडणूक आयोगाने लेखी स्वरूपात ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण ही प्रक्रिया राबवत आहोत. त्यात कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या आणि राज्य निवडणूक आयोगाला आमच्या ह्या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे. तुमच्या प्रक्रियेवर असू शकतं किंवा आमच्या सोडती पण ऑब्जेक्शन पूर्ण प्रोसेसवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली. त्याच्यामध्ये मी काय तुमचं मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेल की तुमचं जे काय म्हणणं तो प्रक्रियाला असू द्या किंवा कशाला असू द्या तुम्ही याला लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेऊ शकता. लेखी स्वरूपात पण तुम्ही प्रक्रिया चुकीची करायला लागलाय ना. चुकीची प्रक्रिया राबवताय आपण. एक तर राज्य निवडणूक आयोग म्हणून कोणी नाही असं सांगताय. तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करा म्हणताय. आपण OBC पुरुष OBC सर्वसाधारण आणि ओपन महिला अशी 4 आरक्षणं पडली होती. या आरक्षणानंतर SC पुरुष पडल्यामुळे ST थेट महिला झाली. ST थेट महिला झाल्यामुळे OBC हा सर्वसाधारण झालं होतं. पण आत्ता जे राज्य निवडणूक आयोगाकडनं एक परिपत्रक आलं आहे त्याच्यात एकदा थेट महिला STची केली असताना सुद्धा OBCचं दुसऱ्यांदा परत थेट महिला आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. हे अतिशय चुकीचे आमचं जे म्हणणं होतं की एकाच प्रभागात दोन वेळा थेट महिलेचं आरक्षण टाकू शकत नाही आपण. आणि एकाच प्रभागात हे कसं होऊ शकतं? बाकीच्याही प्रभागात व्हायला पाहिजे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्शन हे OBC पुरुष OBC महिला किंवा ओपन याच्यासाठी नाही तर ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जाते. याच्यात कुठेतरी संशय निर्माण होतोय. यासाठी आमची अशी विनंती होती की या प्रश्नांची आम्हाला पहिल्यांदा उत्तरं देण्यात यावी आणि मग प्रक्रिया राबवावी. सभागृहामध्ये